नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मुंबईच्या वाहतुकीची समस्या सोडवायला जी बस वाहतूक सर्व्हिस किंवा त्याच्या आधी ट्राम वगैरे होती, त्याला बेस्ट सर्व्हिस म्हणतात. आणि त्या बेस्ट कामगारांची एक पतपेढी आहे. आणि त्या पतपेढी आहे, त्या पतपेढीच्या निवडणुका होतात, हे पण कधी वर्तमानपत्रात बातमी म्हणून आलेलं नव्हतं. पण अशी ही बेस्ट कामगारांच्या पतपेढीची निवडणूक यासाठी जो गेले 8-10 दिवस मराठी मीडियामधून डंका पिटला जात होता, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन ठाकरे ब्रँडचा जो काही मोठा डिमडिम पिटणार आहेत, त्याच्या इतक्या बातम्या येत होत्या की त्याच्यासमोर राहुल गांधी यांची वोट चोरीची मोहीम सुद्धा फिकी पडावी, इतक्या पद्धतीने ह्या बेस्ट वर्क काय त्या पतपेढीच्या बातम्या येत होत्या. आणि मी तुम्हाला सांगतो, मी इतकी वर्ष पत्रकार आहे. अगदी 69 साली पत्रकार झालो, तेव्हापासून बेस्ट वर्कर्स किंवा त्यांची जी पतपेढी आहे कामगारांची, त्याची निवडणूक झाल्याची बातमी पण मी वाचल्याची किंवा दिल्याची मला आठवत नाही. किरकोळ कोपऱ्यात कुठे आली असेल, पण हेडलाईनी करून अजब आहे. म्हणजे मी राजकारणाचे इतके संदर्भ देतो जुने जुने, याचं अनेकांना कौतुक वाटतं. अगदी जॉर्ज फर्नांडिस असो, नारायण फेणानी असो, शरद पवार असो, आपला शरद राव असो, यासारखे जे तत्कालीन लोहियावादी समाजवादी यांच्याही राजकारणाचे अनेक संदर्भ मी देत असतो. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली ही पतपेढी होती, पण त्याची बातमी मी वाचल्याचं मला आठवत नाही. पहिल्यांदाच अचानक तिकडे ठाकरे बंधू 6 जुलैला एका मंचावर आले, वरळी डोम मध्ये, आणि मीडियातले सगळे डोम कावडे त्या डोमवर जाऊन बसले आणि जे कावकाव 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 करायला लागलेले आहेत, त्या कावकाव करण्यावरून ठाकरे ब्रँड प्रस्थापित होणार, हा एक भ्रम पसरवण्याचा जो प्रयत्न चालला होता, त्याचा कालच्या निवडणुकीत पराभव झाला. बेस्ट वर्कर्स युनियनच्या किंवा सॉरी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा किंवा ठाकरे ब्रँडचा पराभव झालेला नाही, असं माझं साफ मत आहे. तो भाजपचा किंवा काय ते प्रसाद लाड यांचा विजय आहे असंही मला वाटत नाही. कारण जर तो भाजपचा विजय नसेल, तर मग भाजप कंबर कसून उतरली आणि आता त्यांच्याशी ठाकरे बंधू टक्कर देणार वगैरे वगैरे, हा सगळा भूलभुलैया होता. हा नॅरेटिव्ह होता. आणि त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांचा टीकाकार असलो तरी हा पराभव ठाकरे उबाठा शिवसेनेचा नाही, हे मी ठामपणे सांगतो. माझं तसं ठाम मत आहे. याचं कारण, ना भाजप मैदानात होता, ना उबाटा शिवसेना मैदानात होती. प्रसाद लाड हे भाजपचे अधिकृत पक्ष प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीत नव्हते. आणि मी ज्या बातम्या ऐकत होतो, माझं डोकं चालत नव्हतं की हे कुठचे पॅनेल आले, कुठचे. आणि आज निकाल लागल्यानंतर शशांक राव हे नाव पुढे आलं. आणि तेव्हा त्या बेस्टच्या त्या सिम्बॉलमध्ये, प्रतीकामध्ये एक बल्ब आहे, तसा माझ्या डोक्यातला बल्ब पेटला. हा शशांकराव म्हणजे शरदराव यांचा मुलगा, आणि शरदराव म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांचा चेला. जवळजवळ 70-80 वर्ष बेस्टमध्ये जी कामगार युनियन आहे, ती कामगार युनियन सातत्याने त्या जॉर्ज फर्नांडिस यांच्या प्रभावाखाली राहिली. आणि जवळजवळ तितकीच परिस्थिती मुंबई महापालिका निवडणुकीत होती. मुंबई टॅक्सीमॅन युनियन, जॉर्ज फर्नांडिस यांना बंद सम्राट म्हटलं जायचं, कारण जॉर्ज फर्नांडिसनी ठरवलं
तर एका दिवसात, 4 दिवसात, आठवड्यात त्यांनी घोषणा केली आणि मुंबईच्या नाड्या आखडल्या, इतकी परिस्थिती होती. त्याला हे बेस्ट वर्कर्स युनियन, हे अधिकृत मान्यता प्राप्त युनियन कारणीभूत होतं. आणि त्यांच्याच तिसऱ्या पिढीतला शशांकराव याच्या समोर ठाकरे बंधूंची डाळ शिजणार नाही ही उघड गोष्ट होती. आणि म्हणूनच अगदी मैदानात उतरून उभाठा शिवसेनेचा कोणी नेता, उद्धव ठाकरे, राज ठाकरे मैदानात आलेले नव्हते, पण तेच मैदानात आहेत असं जे काय मीडियामधून सांगितलं जात होतं, तो मीडियानी पुरस्कृत केलेला ठाकरे ब्रँड होता, डुप्लिकेट होता, खरा ठाकरे ब्रँड नव्हता. आणि जणू काय बेस्ट वर्कर्स युनियनची पतपेढीची निवडणूक जिंकली की मुंबई महापालिका उद्धव ठाकरे, राज ठाकरे या बंधूंनी जिंकली, त्यांच्या युतीने जिंकली, असं करून जो एक नॅरेटिव्ह पेश केला जात होता, त्या नॅरेटिव्हचा पराभव झालेला. ना भाजपचा विजय झालाय, ना उभाटा शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा पराभव झालाय. पराभव मीडियाचा झालाय. मीडियाने, पर्टिक्युलरली भाजप विरोधी पुरोगामी मीडिया पत्रकारांनी जो एक नॅरेटिव्ह उभा करायचा प्रयत्न केला, त्यासाठी त्यांनी ठाकरे बंधू नावाचं एक ब्रँड किती भयंकर आहे, किती महान आहे, किती प्रभावशाली आहे याचा डिमडिम पिटायची जी सुरुवात केली गेली 4 महिने, त्याचा फुगा फुटला. आणि मला वाटतं काल परवाच कुठल्या तरी एका कार्यक्रमात बोलताना अहंकाराचा फुगा हे खुद्द उद्धव ठाकरे म्हणाले होते एकनाथी भारुडाबद्दल. आणि मग तो अहंकाराचा फुगा टाचणी लावून फोडला, अशी भारुडा पूर्वी व्हायची वगैरे वगैरे, ते आठवणी ते सांगत होते. तसा हा ठाकरे ब्रँड नावाचा फुगा होता, तो मीडियाच्या तोंडावर फुटलेला आहे. आणि तो फुटणार हे उघड होतं. कारण शेवटी फुग्याची लवचिकता कितीही असली, इलॅस्टिसिटी कितीही असली, तरी त्याचा किती ताण एक रबर किंवा फुगा सहन करू शकेल याला मर्यादा असते. त्याच्यापेक्षा अधिक तो फुगवला की तो फुटतो, आणि तो फुगवणाऱ्याच्या तोंडावर फुटतो, हे मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे. आणि ठाकरे ब्रँड नावाचा मीडियाने फुगवलेला फुगा हा असाच या बेस्ट पतपेढीच्या निमित्ताने मीडियाच्या तोंडावर फुटलेला आहे. ज्या काय 21 जागांचे निवडणूक होती आणि 21 जागांचे निकाल आले, त्यामध्ये एकही जागा ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला मिळाली नाही. तर ते पॅनेल हे ठाकरे बंधूंचं नव्हतं. उभाठा शिवसेना आणि मनसे यांचे जे काय छोटी फार मोठी फार युनियन संघटना बेस्ट उपक्रमामध्ये आहेत, तिथल्या नेत्यांनी संयुक्तपणे केलेला तो प्रयत्न होता. हा आधी 9 वर्षे बेस्ट कामगार सेनेचं जे पॅनेल आहे ते बेस्टच्या पटपेढीची निवडणूक जिंकत होतं, सत्तेत होतं, ठीक आहे. पण त्याच्या आधी दीर्घकाळ कोण सत्तेत होतं बघा, मग कळेल की ही अशी काय मुंबई महापालिकेला प्रतिबिंबित करणारी निवडणूक आहे असं नाही. अगदी आज सुद्धा ते निकाल आल्यानंतर मी जे ऐकतोय मला धक्का बसला. किती निर्बुद्ध माणसं, सगळ्या चॅनेलवर भरलीत निर्बुद्ध माणसं असं मी म्हणतोय. ते बातमी सांगणारे, हे करणारे, ज्याची बेस्टवर काय ती कब्जा असतो, म्हणजे पतपेढीवर कब्जा असतो, त्याचा बेस्टवर कब्जा असतो, आणि बेस्टवर कब्जा असतो त्याचा मुंबई महापालिकेवर कब्जा असतो, हे फक्त निर्बुद्ध माणूस बोलू शकतो. 35 वर्ष जवळजवळ शिवसेना मुंबई महापालिकेवर काबा घेऊन बसलेली होती. 35 वर्ष. 1985 पासून 1-2 वर्षाचा अपवाद सोडला तर मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता राहिली, त्याच्यातली जवळजवळ 25-30 वर्ष उद्धव ठाकरेंची सत्ता राहिली. पण तरीही बेस्ट वर्कर्स युनियन किंवा बेस्ट पतपेढीमध्ये त्यांची कारकीर्द फक्त 9 वर्षाची आहे. आणि त्यामुळे कळतं की त्याच्या आधी 9 वर्ष मागे गेलात तर काय आहे, 2014 किंवा 2015च्या आधीचा काळ मुंबई महापालिका काय शशांकराव, त्याचे वडील शरदराव किंवा जॉर्ज फर्नांडिस यांच्या कब्जात होती? काय वाटेल ते तोंडाला येतात ते बरळतात.
आणि याचं कारण हे मीडियामध्ये ठरवतात, दोन ठाकरे बंधू एकत्र आणायचे की त्याचा डिमडिम पिटायला सुरुवात. कोणतरी प्राध्यापक, कोणतरी संपादक हे ठरवतो, नॅरेटिव्ह तयार करतो. कोणाकडून तरी त्या शिवसेना, काँग्रेस किंवा उभाठा कोणाकडून तरी पैसे घ्यायचे आणि मग त्यांचा डंका पिटायला सुरुवात करायचे. आणि ठाकरे बंधू एकत्र आला तर मुंबईचा आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस ढसढसा इतका रडेल की पावसात बुडणार नाही इतकी मुंबई बुडून जाईल. काय काय थापा. आणि म्हणून सांगितलं हा पराभव राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे किंवा ठाकरे बंधू यांच्या युतीचा नाहीये, कारण ती युती झालेलीच नाही. ती युती घडवून आणण्याचा प्रयत्न या पुरोगामी संपादक पत्रकार मीडियाकडून जो चाललाय त्याचा पराभव आहे. आणि म्हणून त्या युतीला हा बेस्ट लक, बेस्ट ऑफ लक असं म्हणतात ना, तसे या शुभसंकेत आहेत. उभाठा, राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येण्याने जे काय होऊ शकतं त्याचा हा शुभ संकेत आहे. नॉर्मल जगामध्ये त्याला अपशकुन म्हणतात. मला आठवतं मी 1.5-2 वर्षापूर्वी कधीतरी एक व्हिडिओ आदित्य ठाकरेंसाठी केला होता. आदित्य ठाकरेंना ठाकरे ब्रँड समजवण्याचा मी प्रयत्न केला होता. तुमचे आजोबा, तुमच्या वडिलांचे वडील, उद्धव ठाकरेंचे वडील बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड निर्माण करू शकले, ठाकरे नावाचा ब्रँड निर्माण करू शकले, याचं एकमेव सगळ्यात मोठं कारण असेल तर सातत्याने ते मीडियाला शिंगावर घेत बसले. मराठी पत्रकारिता असो किंवा एकूण मीडिया असो, हा बाळासाहेबांच्या सतत विरोधी राहिला आणि बाळासाहेब मोठे 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 महाराष्ट्र पॅन महाराष्ट्र नेता झाले. याचं श्रेय बाळासाहेबांनी मीडियाशी घेतलेला पंगा आहे. आणि त्याच कालखंडामध्ये ज्यांचा ज्यांचं समर्थन, पाठराखण मीडियाने केली ते धुळीस मिळत गेले आणि ठाकरे नावाचा ब्रँड उभा राहिला. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी राजकारणात पाय रोवून उभं राहायचं असेल तर आपल्या आजोबाचं अनुकरण करावं, मीडिया रोजच्या रोज शिव्या घालील हे बघावं, तर तुमची शिवसेना उभी राहील. आणि त्याचा ताजा अनुभव म्हणजे एकनाथ शिंदे. सगळा मीडिया तुमच्या वतीने एकनाथ शिंदे यांना गद्दार गद्दार खोके खोके म्हणून ओरडतोय आणि एकनाथ शिंदे नुसतं निवडणूक आयोगाकडून चिन्ह आणि पक्ष घेऊन बसले नाहीत, तर बाळासाहेबांचा जो मीडियाशी पंगा, मीडियाचं सहकार्य नसणं हा वारसा आहे, तो एकनाथ शिंदेने घेतला आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना भक्कमपणे उभी राहिली. पण तरीही पिता पुत्र उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मीडिया सेवी होण्यापासून स्वतःला बाजूला करायला तयार नाहीत. आणि त्याचाच हा शुभशकून मिळालेला आहे की जा ठाकरे ब्रँड म्हणून राज ठाकरेंबरोबर जा आणि त्याचा मीडियातून डंका पिटून घ्या. तुमचा पराभव अपरिहार्य आहे. आणि त्याचा सगळ्यात मोठा संकेत म्हणजे तुमचं मीडियातून चाललेलं कौतुक आहे. मीडियाने ज्यांचं ज्यांचं कौतुक केलं ते ते जमीनदोस्त झाले. अनेक उदाहरणं आहेत, अनेक उदाहरणं आहेत. शरद पवार हे त्याचं उदाहरण आहे. अलीकडल्या काळात केजरीवाल, राहुल गांधी ही त्याची उदाहरणं आहेत. कारण मीडियातले विद्वान हे व्यवहारी राजकारणामध्ये ढ असतात. त्यांच्या नादाला लागलात की तुमचा बट्ट्याबोळ झाला म्हणून समजा. आणि त्याचीच प्रचिती, त्याचाच पुरावा बेस्ट पतपोडीच्या निकालांनी दिलेला आहे. ही निवडणूक एवढी प्रतिष्ठेची व्हायला नको होती. जे काही मीडियातून डंका पेटला जात होता ते तुमच्या ओळखीचे असतील, तुमची चमचेगिरी करणारे असतील तर त्यांचा कान पिळून राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी त्यांना सांगायला पाहिजे होतं की नथिंग डुईंग. हा युतीचा, आमच्या युतीचा या बेस्ट पतपेढीशी संबंध नाही. 12-14-15 हजार सदस्य असलेल्या पतपेढीवर मुंबईच्या निकालाचं, महापालिका निकालाचं कुठलंही सावट सुद्धा पडू शकत नाही. प्रभावित होणं दूरची गोष्ट आहे. आणि म्हणून जो पराभव उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे या ठाकरे बंधूंचा झालेला नाही, आज त्याच्यावर चर्चा चालू आहे.
मला असं वाटत नाही, मी तरी बघितलेलं नाही की उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांनी एकत्रित समोर येऊन किंवा अगदी वेगवेगळं असताना कुठेही बेस्ट कामगारांना, पतपेढीच्या सदस्यांना आवाहन केलं की आमच्या युतीला मत द्या. त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी सुद्धा जर पतपेढीच्या निवडणुकीबद्दल कुठलंही आवाहन केलेलं नसेल तर हा उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या युतीचा पराभव कसा होऊ शकतो? म्हणजे त्यांची कल्पनेतली युती मीडियाने करायची, त्याचा डंका पिटायचा, त्याचा प्रचार करायचा, आणि पराभव झाला तर ठाकरे बंधूंचा कसा होतो? हा एक गोष्ट आहे की तो पराभव निश्चित होता, कारण त्यांचा मीडियामधून उदो उदो चाललेला होता. आणि तिथेच अगदी बेस्टच्या वर्करना, कामगारांना कळतं आणि सामान्य मतदाराला, जनतेला सुद्धा कळतं की मीडिया ज्याचा उदो उदो करतोय तो नक्कीच बोगस माणूस असणार. ही आज मीडियाची विश्वासार्हता झालेली आहे. राहुल गांधींनी एवढी मोठी पत्रकार परिषद घेतली, सबूत केला काय तो, पुरावे दाखवले, कागद फडफडवले, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केलं, आणि आता त्याची धिंडवडे निघतायत, लक्तर निघतायत. संजय कुमार सारखा सीएसडीएसचा तो कोण डायरेक्टर आहे, त्याची पण बेआबरू झाली आहे राहुल गांधीच्या नादी लागून. कारण राहुल गांधीनं तो पॉवर पॉइंट काय तो हे केलं, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, आणि यांनी पण ट्विटवर राहुल गांधींना सपोर्ट होईल म्हणून एक आकडे दिले, आणि आता जाहीररित्या चॅनेलवर जाऊन आणि सोशल मीडियात जाऊन संजय कुमारला माफी मागायला लागते की मी चुकीचे आकडे दिले. मुद्दा इतकाच आहे की मीडियावरून राजकारण चालत नाही, राजकारण जमिनीवरून चालतं. आणि म्हणून बाळासाहेब हे जमिनीवरचे राजकारणी होते, त्यांचा थेट जनतेशी संबंध होता. बाकी पत्रकार, संपादक त्यांची काही निंदा आलोचना करतात त्याची बाळासाहेबांनी पर्वा केली नाही. दुर्दैवाने त्यांचे सुपुत्र आणि नातवंड ही मीडियाच्या कौतुकावर विसंबून राहतात, आणि तिथेच आपण ठाकरे ब्रँड सोडून दिलाय. हे त्यांचाच मुलगा, त्यांचाच नातू जाहीर करतो की आम्ही मीडियावर अवलंबून आहोत, मीडियामध्ये कौतुक चाललंय, बघा एक नंबर मुख्यमंत्री कोण आहे. मीडियाने काय सांगितलं? तिथेच ठाकरे ब्रँड डबघाईला आल्याची ग्वाही खुद्द उद्धव ठाकरे देतात. आणि मग तो फुगा मीडियाने कितीही फुगवला तर त्यांच्या तोंडावर फुटला तर नवल नाही. कारण साधी गोष्ट आहे, बाळासाहेबांनी महापालिका जिंकली किंवा महापालिकेच्या निवडणुका जिंकल्या, मुंबईवर आपली हुकूमत दाखवली, तेव्हा कधीही बेस्ट वर्कर्स युनियनच्या पतपेढीमध्ये बाळासाहेबांचं पॅनेल किंवा कोणी अध्यक्ष वगैरे नव्हता. पण आभास कसा निर्माण केला जातोय की बेस्ट वर्कर्स पतपेढी जिंकली की महापालिका जिंकली, महापालिका आणि मुंबई. आणि याला दुधखोड्यासारखे फसणारे जर बाळासाहेबांचे पुत्र आणि नातू असतील तर ठाकरे ब्रँड संपवायला ते मदत करतायत. आणि म्हणून मी म्हणतो की भाजपला तुम्ही मदत करताय. प्रसाद लाड 4-5-6 वर्षापूर्वी कधी ह्या बेस्ट वर्कर्स युनियन मध्ये आले आणि त्यांनी शशांक राव बरोबर हातमिळवणी केली, तिथेच ते जिंकले होते. कारण दीर्घकाळ 60-70 वर्ष ज्या उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांवर जॉर्ज फर्नांडिस, नारायण फडणवीस, शरद राव यांचा प्रभाव होता, त्यांच्याशी हात पकडला आणि तुमचा पराभव निश्चित केला. पण हे कळण्यासाठी डोकं ठिकाणावर पाहिजे. रोज फक्त मीडियामध्ये बोंबलून 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 जमिनीशी संपर्क तुटतो, आणि जमिनीशी संपर्क तुटलेले कुठलेही बंधू असोत ते जिंकू शकत नाहीत. असो, अजूनही काही सुधारतील अशी माझी अपेक्षा नाही, कारण आम्ही आमचा घसा गेली 5 वर्ष कोरडा करतोय. तो चुकून ऐकला असता आणि होणाऱ्या चुका थांबवल्या असता तर एवढी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांची दुर्दशा झाली नसती. आणि त्यामुळे आता एक गोष्ट मी सांगू शकतो की यातला चकार शब्द ऐकणार नाहीत, त्याप्रमाणे चुका सुधारणार नाहीत. त्यामुळे बेस्ट मधला जो पराभव आहे त्यालाच ठाकरे बंधूंसाठी युती करायला मार्ग मोकळा करणारा बेस्ट ऑफ लक देऊन थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.